मन मंदिरा गजर भक्तीचा सर्व प्रसन्न असून उपयोग नाही, आत्मा प्रसन्न पाहिजे. पुन्हा व्यवहारात येऊ. सासरा गोड बोलतो, सासू गोड बोलते, दीर गोड बोलतो, शेजारी पाजारी गोड बोलतात, पण नवरा डुंकून बघत नाही. काय सुख. सासरे म्हणाले, अगं त्याचा विचार करू नको, आम्ही आहोत ना तुम्हाला. आपण म्हणले, असं कसं म्हणता मामांजी, असं कसं म्हणता, माझा मालक आहे तो. तुम्ही कोणी नाही बघितलं तरी चालेल, पण त्यांनी माझ्याकडे बघणं आणि मी त्याच्याकडे बघणं हे वैशिष्ट्य आहे. त्याचा एकाचा हात हातात घेतल्यानंतर सगळ्याचे हात आले. तुमचे हात घेऊन त्याचा हात हातात आला नसता. एका पुरुषाबरोबर लग्न झाल्यावर सगळी नाती आपाप आली. सासरा आला, दीर आला, मेवणा आला, साडू आला, लाडू आला, सगळे आले. काय झालं? एकाचा हातात. तसं एक आत्मज्ञान झाल्यानंतर बाकीचे सगळी ज्ञान होऊ दे नाही तर न होऊ दे, त्याची काही आवश्यकता नाही. म्हणून किंबहुना पंडुसुता, माझा आत्म याची प्रसन्नता. कुणाची प्रसन्नता पाहिजे? इतराची नाही. आता दुसरं, सगळे विरोध करतायत पण नवरा बाजूनी आहे. इथे असतील बऱ्याच, दोन्ही अंगाचे असतील. सासूला सुद्धा भीक घालत नाही. सध्या 90% उदाहरणं अशीच आहेत. ते सासूला सुद्धा भीक घालत नाही. विसरू नकोस, मिजाज मारू नकोस, अजून ब्लॉक माझ्या नवऱ्याच्या नावावर आहे. ते मला काय सांगता? तुमच्या मुलाला सांगा ना, मला काय सांगता? मी त्याच्याजवळ राहिले, तुमच्याजवळ नाही. उलट बोलतेस. तुम्ही बोलायला प्रवृत्त केलं म्हणून बोलले. एकुलता एक मुलगा आणि तुमचं आमचं काय करता? तसं एकूण तर एक आत्मसत्ता आणि त्याच्यात प्राप्त का ना अप्राप्त काय करता? आहे का नाही काय करता? जो नित्य उपलब्ध आहे. काय अमृत अनुभवातला शब्द आहे, नित्य उपलब्ध. आत्माच ज्ञान मात्र. आत्माच ज्ञान मात्र पाही. बघा किती सुंदर ओवी आहे. आत्माच ज्ञान मात्र पाही, आत्मत्वी हे काहीच नाही. म्हणून प्राप्ती अप्राप्तीची काही वार्ताची नसे. काय सुंदर ओवी आहे. आत्माच ज्ञान मात्र पाही, आत्मत्वी हे काहीच नाही. म्हणून प्राप्त का अप्राप्त याची चर्चाच नाही. मी आहे त्या अर्थी मला आई आहे, मी आहे त्या अर्थी मला बाप आहे, जीव आहे त्या अर्थी प्रभू आहे. पण ही आहेपणाची प्रतीती प्रगट केव्हा होते? वसंत आल्यानंतरच फुलं प्रकट होतात. तर सद्गुरू भेटल्यानंतर. म्हणून या लागी हे बोलणे अनुभवामृतपणे, स्वानुभूती परगुणे वगैरे. झाडाचे पुष्पबळ हे झाडची आढळ, परी वसंताची वेळ आगळीक दावी. आगळीकपणे प्रकट होतो नाही का? किती जरी झाड असलं की नाही सुंदर, पण फळं लागलेलं झाड फार सुंदर दिसतं. इतकं सुंदर, इतकं सुंदर. अगा झाडीच्या डाले परी वसंताचे निंबेळे, कवळेती अंतराळे ठाईचे असोनी. तेवी आपला आपण प्रगट स्वानुभवाचे सदट, परी बोलिले देऊनी पुट अनुभवामृताचे. आपण आपल्यात आहेच आहे, पण हे अनुभवामृताचं पुट दिल्या कारणाने त्याला आणखीन शोभा आली. माझं बोलणं कळलं का? आता काय समजून सांगण्यासाठी सांगू तुम्हाला. चला, एखादी व्यक्ती स्त्री असू दे नाही तर पुरुष असू दे, गोर रंगाचे आहेत, तरी पण पुन्हा त्याच्यावर मेकअप लावला. आता एवढे चांगलं असताना पुन्हा गरज काय? नाही म्हणाले, तुम्हाला त्यातलं कळायचं नाही. जरा विशेष उठून दिसतं. मेकअपने काय होतं? विशेष उठून दिसतं. तसं झाडात फळ आहेच आहे, तसं तुमच्यात आत्मा आहेच आहे, पण संतांच्या संगतीमध्ये असा तो आत्मा लोंबलेला दिसतो.
त्याचा एक एक घोष असा आपल्या डोळ्याला दिसतो, आनंद वाटतो. वाह 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 वाह. म्हणून महाराज म्हणाले, ना तरी स्वानुभव संचला असोनी तेनेज तो परिवडला परवडोनी ओगरेला तयासी तोची. नागरी बोलणे आणि भोक्ता दोन्ही होऊन वाढते. भोग्य भोक्तृत्वाची कथा एवोच नेदी येते. भोग्य भोक्ता भोग दोन्ही नाही. ज्ञाता ज्ञेय ज्ञान संपलं. दृश्य द्रष्टा दर्शन तिन्ही नाही, सर्व तोच आहे. इथून तिथून तोच नटलेला आहे. मागे एकदा आपल्याला मी दृष्टांत सांगितला होता. जनक राजाच्या दरबारमध्ये आणि शुक महामुनींना साक्षात्कार झाला, गुरु अनुग्रह झाला. पहिल्यांदा ती काही कथा एवढा टाईम घेत नाही त्याच्यात. मग सगळं ज्ञान वगैरे जे जनकाने द्यायचं ते दिलं. शुकदेवा जरा गावात फिरून या, जरा गावात जाऊन या, फिरून या. फिरून या म्हटल्याबरोबर गेले. एक तासभर फिरून आले. आले का म्हणाले, काय पाहिलं? काय पाहिलं? साखरेची बाई, साखरेचा पुरुष, साखरेचा हत्ती, साखरेचं कुत्रं, साखरेचे रस्ते, साखरेची दुकानं, साखरेची बाहुली, तिच्या तोंडावर दुसरी साखरेची बाहुली, तिच्या जिभेवर साखर ठेवत होती. नाही कळलं? कसा दृष्टांत कौतुकाचा आहे. आता साखरेची बाहुली म्हटल्यावर जीभ कशाची? साखरेचीच. ठेवणारी कोण? साखरेचीच बाहुली. कशावर ठेवलं? साखरेच्या जिभेवर. कोणी ठेवलं? साखरेच्या बाहुलीने. कोणीच्या हाताने? साखरेच्या हाताने. या म्हणाले शुकदेवा, आता या तुम्ही. झालं, काम झालं. ज्याच्याकरता तुमच्या वडिलांनी आमच्याकडे पाठवलं होतं, जाशील तरी जाई संताच्या गावा, होईल विसावा मनात येथे. इकडे तिकडे जाऊ नकोस. संत मायबाप जिथे आहेत तिथे जा म्हणून वडिलांनी आग्रह केला म्हणून आले. आणि कालांतराने जी काही दृष्टी आली ती अलौकिक होती बरं का. म्हणून भागवत कथा जेव्हा सुरू झाली, परीक्षितीला सांगत होते शुक महामुनी. सुंदर गंमत आहे तिथे. शुकदेव जे आल्याबरोबर सगळे उठून उभे राहिले. अमलात्मा परमहंस शुकदेव उठून उभे राहिले. आश्चर्य म्हणजे व्यासही उठून उभे राहिले आणि पराशरही उठून उभे राहिले. सर्व सभा अवाक झाली. मग तिथे प्रश्न विचारला व्यासाना, पराशराना. आम्ही उठून उभा राहिलो तर ठीक आहे, पण तुम्ही का उठून उभा राहिला? हा तुमचा मुलगा आहे. ते म्हणले, मुलगा जरी असला तरी ज्ञानाच्या दृष्टिकोनात तो आमचा गुरु आहे. म्हणून आम्ही मुलाला उभं राहिलो नाही, तो जो सद्गुरू पदावर आहे त्या पदाला वंदन करण्याकरता उभा राहिलो. माझं म्हणणं कळलं का? मोटके गुरुमुखे उदय जद दिसे, एरवी हृदय स्वयंभूची आपसे. मोटके गुरुमुखे मी ठरलो होतं 20 मिनिटं करायचं. पण त्याचं कारण असं आहे, मलाही आवडतं आणि तुम्हालाही आवडतं, आपल्याला दोघालाही आवडतं बरं का. ताप आला तरी आवडती गोष्ट आवडतेच. तसं कितीही शरीराला त्रास आला तरी अमृतानुभव हा जीवनाचा विसावा आहे. आज 150 वर्षाची परंपरा आहे. दादा महाराज जेव्हा सातारला अमृतानुभव सांगत होते, आपण घेतलंय चरित्र बघा. त्याच्यामध्ये पहाटे 5 वाजता नरहर शास्त्री खर्शीकर जोशी, प्रण जोशींचे वडील, त्यांनी आपल्या डायरीत लिहून ठेवलंय. मला प्रणने दाखवलं. पहाटे 5 वाजता मी सातारच्या देऊळ दार केव्हा उघडतं आणि दादा महाराजांची वाणी केव्हा ऐकतो, ह्याच्याकरता आम्ही दारात उभे असायचे. अशी वाणी होती की त्या वाणीला कशाची वाणच नव्हती.
किंबहुना अशा वाणाची वाणी दुसरी नव्हती. मी माझे आजोबा किंवा गुरु आहेत म्हणून सांगत नाही, उल्हासरावांना विचारा. सदानंद मोरेंनी त्यांना काय सांगितलं पुस्तकातही आहे ना, तर त्रयोदशी पुस्तकात सुद्धा लिहिलेलं आहे की दादा महाराजांचं जे मराठी होतं आणि जो प्रेमबोध होता, नाही का. एक महत्त्वाचा मुद्दा दादा महाराज सांगतो, मग आटपतं घेतो. हां एवढंच मला सांगा तुम्ही, मूल आई करता नवस करतं, काही मुलाकरता नवस करते. कळला का प्रेमबोध? कुणी कोणाकरता नवस केला? आईने का मुलानी? मला आई मिळावी म्हणून नाही, आईने नवस केला मूल मिळावं म्हणून. तसं देवाने नवस केला की माझी प्रतीती भोगण्याकरता जीव निर्माण केला, कारण त्या जीवामधून मला माझी प्रतीती दिसते. जेव्हा आपली प्रतीती दिसते तेव्हा आपल्या घरामध्ये चढावड लागते, तुझ्यासारखा का माझ्यासारखा. मिजास मारू नकोस, तुझा रंग गोरा घेतला मुलाने, नाक बघ तुझं बसकन माझं सरळ, मुलाने माझं नाक घेतलंय. माझं बोलणं कळलं का? त्या मुला म्हणे तिथे माझेपणा दिसतो. काय आनंद, काय आनंद, काय आनंद. माझं नाक घेऊन आला बरं का. मग साध्या मरक्या बापाला आपल्यासारखं नाक घेऊन आलं तर ते बाळ प्रिय असतं. मग प्रभूने एवढी सृष्टी निर्माण केलेली आहे, ती किती प्रिय असली पाहिजे प्रभूला. तुम्हालाच कळत नाही प्रभू तुमच्यावर किती प्रेम करतो, म्हणून कसं तरी वागता. मन मंदिरा गजर भक्तीचा.